नागपुर नगर निगम के स्कूलों ने एसएससी बोर्ड नतीजों में अपनी सफलता का परचम लहराया है। मनपा मुख्यालय में महापौर, उपमहापौर और सत्तापक्ष नेता की उपस्थिति में गुणी छात्रों का सत्कार किया गया। इस गौरवपूर्ण क्षण में विद्यार्थियों के चेहरे पर मुस्कान दिखाई दी। महाराष्ट्र राज्य बोर्ड द्वारा घोषित कक्षा 10वीं के नतीजों में नागपुर महानगर पालिका के स्कूलों का प्रदर्शन सराहनीय रहा। इस वर्ष कुल 972 विद्यार्थी परीक्षा में शामिल हुए थे, जिसमें से 883 विद्यार्थियों ने सफलता हासिल की है। कुल परिणाम 91.97% दर्ज किया गया। इसी सफलता का जश्न मनाने के लिए नागपुर महानगर पालिका में एक विशेष सत्कार समारोह आयोजित किया गया। कार्यक्रम में महापौर, उपमहापौर, सत्तापक्ष नेता और शिक्षा अधिकारी ने होनहार छात्रों को सम्मानित किया। हिंदी माध्यम की अंकिता और उर्दू माध्यम की निकत असलम, जिन्होंने 89 अंक प्राप्त किए हैं, चर्चा का विषय रही। साथ ही संस्कृति सूर्यवंशी ने भी अपनी मेहनत से विद्यालय का नाम रोशन किया। महापौर ने छात्रों को भविष्य के लिए शुभकामनाएं देते हुए कहा कि मनपा स्कूलों के बच्चे अब निजी स्कूलों को कड़ी टक्कर दे रहे हैं। नमस्कार, माझे नाव संस्कृती अमोल सूर्यवंशी आहे। मी डॉक्टर राममनोहर लोहिया शाळेतील विद्यार्थिनी आज इथे 88.20% पास झालेली आहे। मी मराठी मीडियातून प्रथम क्रमांकावर आलेली आहे। माझी शाळा ही क्वेटा कॉलनी या एरियात पडते, टेलिफोन एक्सचेंजकडे। माझ्या शाळेतील सौ लोखंडे मॅम हे प्रिन्सिपल होते माझ्या असताना। त्यांनी आम्हाला कधीही कोणती अडचण होऊ दिली नाही। अडचण झाल्यावर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायचे। आताचे माझे प्रिन्सिपल सौ अचकारपुरे मॅम ह्या आमच्या अगोदर मराठीतील शिक्षिका होत्या। त्यांनीसुद्धा आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले। माझे आता असताना मराठीतील शिक्षिका कोमलकर मॅम, त्यांचेही अगदी खूप मार्गदर्शन आहे मला। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी इथे आहे। माझ्या आईवडिलांनीही मला कधी फोर्स केले नाही अभ्यासासाठी। माझ्या आईवडिलांनी एकच गोष्ट मला म्हटली की तू करशील, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, तू आमचा विश्वास नाही तोडशील। या कारण मी त्यांचा विश्वास तुटू दिला नाही व खूप मेहनत करून आज 88.20% इथे पास झालेली आहे। माझे प्रायमरीतील शिक्षिकासुद्धा माझ्या खूप जवळतील आहेत, त्यांचेही खूप मार्गदर्शन आहे। ते साधना मोहोड मॅम आहेत। माझे धारगे मॅम, इंग्लिशचे मॅम, अगदी माझा जो ग्रामर होतं खूप वीक होता, त्यांनी माझे ग्रामर अगदी सुधारवलं व मला खूप जास्ती मार्गदर्शन केले आहे। मला भविष्यात IAS बनायची हौस आहे। मी त्याकरिता खूप मेहनत घेणार आहे। सध्या मी सायन्स घेऊन JEE करणार आहे आणि मला सगळ्यांनी मार्गदर्शन केले। माझ्या पूर्ण शाळेने मला सपोर्ट केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। महापौर ने छात्रों को भविष्य के लिए शुभकामनाएं देते हुए कहा कि मनपा स्कूलों के बच्चे अब निजी स्कूलों को कड़ी टक्कर दे रहे हैं। अतिशय महत्त्वाच्या टप्प्याचा विद्यार्थी मित्रांचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातूनही जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी या परीक्षेला बसले त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सर्वोत्कृष्ट गुण ज्यांना मिळाले त्या 3 विद्यार्थ्यांचा सत्कार सर्व पॅथीमधल्या सर्व विभागांमधल्या म्हणजे मराठी, हिंदी आणि उर्दू या सर्व आणि सोबत इंग्रजी माध्यमाची ही एक शाळा आहे, त्या सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार आज या ठिकाणी घेण्यात आला। दरवर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच दिवशी म्हणजे रिझल्ट लागला की त्याच दिवशी त्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्याचं असं आयोजित असतं। तीच परंपरा कायम राखत आज हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। 91.97% इतका रिझल्ट महानगरपालिकेचा 10व्या वर्गाचा लागलेला आहे। ज्या वर्गातून ही सगळी मुलं येतात त्यामध्ये यश मिळवणं हे अतिशय थोडंसं त्यांना म्हणजे मेहनत करावी लागते असं आहे। त्यामुळे हे सर्व विद्यार्थी त्यांच्यासाठी मी सुयश चिंतिते। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या ज्या शिक्षकांनी या सगळ्या मुलांवर मेहनत घेतली त्यांच्यासाठी देखील माझ्याकडून त्यांचाही अतिशय सादर त्यांना शुभेच्छा त्यांनाही देते आणि पुढील काळातही त्यांनी अशीच मेहनत करावी हे देखील अपेक्षित आहे। महानगरपालिकेचे हे सगळे विद्यार्थी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना ज्या ज्या काही शक्य असेल त्या सर्व सोयीसुविधा देतो। या सगळ्या सुविधा घेतल्याच्या नंतरही ज्या प्रमाणात त्यांनी यश मिळवलं आहे हे यश त्यांचं यापेक्षाही अधिक दिमाखात पुढील काळात वर जावो आणि चांगल्या प्रकारे ते सगळे आपल्या जीवनात यशस्वी हो यासाठी पुन्हा एक वेळा शुभेच्छा। महानगरपालिकेचं नाव त्यांनी या शहरापुरतं नव्हे तर देशात इथला महानगरपालिकेचा विद्यार्थी आहे या नात्याने उंच आणि मोठं करू यासुद्धा शुभेच्छा या ठिकाणी मिळतात। नागपुर महानगर पालिका द्वारा आयोजित इस सम्मान समारोह में न केवल छात्रों का उत्साह बढ़ा है बल्कि यह भी साबित कर दिया है कि सही मार्गदर्शन मिले तो सरकारी स्कूलों के बच्चे भी आसमान छू सकते हैं। एसएससी के इन नतीजों ने मनपा के शिक्षा विभाग की साख
और भी मजबूत की है।